नमस्कार. पाणी पिण्याचे नियम. हो, आयुर्वेदात पाणी पिण्यासाठी काही स्पेसिफिक नियम सांगितलेले आहेत. त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आयुर्वेद असं सांगतो, की शरीराला गरज असेल त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी जर पाणी घेतलं, तर ते व्याधी उत्पन्न करतं, आजार उत्पन्न करतं. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पाणी घेणे खूप महत्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये पाणी हे किती क्वांटिटीमध्ये प्यावं याची काही स्पेसिफिक असं लिमिट सांगितलेलं नाही. जसं शरीराला गरज असेल त्याप्रमाणे प्यावे. उन्हाळ्यामध्ये क्वांटिटी जास्त ठेवावी आणि पावसाळ्यात ती कमी कमी जसं शरीराला तहान लागेल त्याप्रमाणे प्यावे. तहान नसेल तर पाणी पिऊ नये. नंबर 2, तहान लागल्यावर वरून पाणी न पिता तोंड लावून पाणी पिणे. पाणी उभे राहून न पिता बसून पिणे. उभे राहून पाणी पिल्यामुळे सांध्यांच्या तक्रारी दिसून येतात. व पुढचा नियम, ज्या व्यक्तींना बारीक व्हायचे आहे, वजन कमी करायचं आहे, अशा व्यक्तींनी जेवणाच्या पूर्वी पाणी पिणे आणि ज्यांना जाड व्हायचं आहे त्या व्यक्तींनी जेवणाच्या शेवटी पाणी पिणे. आयुर्वेदामध्ये पाण्यासाठी एक श्लोक आलेला आहे. अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनांते विषम वारी. म्हणजेच अजीर्ण, अपचन, इंडायजेशन असताना पाणी हेच औषध आहे. आता हे पाणी गरम असावे. ज्यावेळी तुम्हाला अजीर्ण झाले असं वाटतं त्यावेळेला गरम पाणी हे प्यावे. त्यावेळी जेवण न करता लंघन करावे आणि गरम पाणी प्यावे. आणि जर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल, तुम्हाला ताकद वाढवायची असेल, तर अशा वेळी जेवण केल्यानंतर 45 मिनिटांनंतरच आपण पाणी घ्यावं. ह्यामुळे तुमच्या शरीराला ताकद मिळते. आणि भोजनांते विषमवारी म्हणजे जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिणे हे विषाप्रमाणे काम करते. लगेच त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत, पण हळूहळू त्याचे दुष्परिणाम हे दिसून येतात. जे व्यक्ती स्वस्थ आहेत अशा व्यक्तींनी जेवणाच्या मध्ये म्हणजे प्रत्येक 3ऱ्या ते 4थ्या तासानंतर एक घोट असे पाणी प्यावे. पूर्ण जेवणामध्ये अर्धा ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या नंतर 40 ते 45 मिनिटांनी पोटभर पाणी प्यावे. आता बरेच व्यक्ती हे सकाळी कोमट पाणी पितात. आता हे कितपत योग्य आहे? ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती आहे, उष्ण प्रकृती आहे, अशा व्यक्तींमध्ये गरम पाणी पिल्यामुळे अजून उष्णतेचे आजार निर्माण होतात. आणि ज्या व्यक्ती कफ प्रकृतीच्या आहेत, ज्या व्यक्तींना सर्दी, श्वासाची तक्रार, दमा आहे, सतत खोकला असतो, अशा व्यक्तींमध्ये सकाळी गरम पाणी पिणे हे लाभदायक ठरते. परंतु ज्यांची प्रकृती उष्ण आहे अशा व्यक्तींमध्ये सकाळी गरम पाणी पिणे हे आजार निर्माण करू शकतो. ह्या नियमांनी जर तुम्ही पाणी घेत असतील तर तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. आणि जर तुम्हाला कुठल्या तक्रारी असतील तर तुम्ही ह्या नियमांना सोडून जर